मित्रांनो, नॉर्मली प्रत्येक शेतकऱ्याच्या कमेंट येत आहेत, काही शेतकऱ्यांचे मेसेज येत आहेत की बाबा तुम्ही पीक विम्याचा टॉपिक सोडूनच दिला आहे, तुम्ही पीक विम्यासंबंधी कुठलीही अपडेट देत नाही। काही बीड जिल्ह्यातून सुद्धा कमेंट आलेल्या, काही बुलढाणा जिल्ह्यातून तर मोठ्या प्रमाणात आपले व्ह्यूवर झालेले आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कमेंट सुद्धा येत आहेत। तर पीक विमा कधी मिळेल याबाबत तुम्ही कुठलीही अपडेट देत नाहीत। मित्रांनो, सध्या तरी आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती, बॅकग्राऊंड व्हॉइस येत असेल तर इग्नोर मारा। मित्रांनो, बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली होती की बाबा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, परभणी झालं, बीड जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, बुलढाणा जिल्ह्यातील इतर काही भागात झालं, बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस दाखवलेले आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये रकमासुद्धा दाखवलेल्या आहेत। मला वाटतं काल परवा एक कमेंट दिसली मला, सोलापूर जिल्ह्यातून होती। कांदा पिकासाठी 90 आरला या शेतकऱ्याला जवळपास 16,000 काहीतरी रक्कम दाखवत आहे म्हणे। तर शेतकऱ्याची कमेंट होती बाबा ही रक्कम आमच्या खात्यावर वितरित झालेली नाही। तर 10 तारखेला काहीतरी त्यांच्या जुलैच्या 10 तारखेला त्यांचं स्टेटस चेंज झालेलं होतं। तर मित्रांनो, आपण वारंवार माहिती घेत आहोत, 1028 कोटी रुपयांचा जरी शासनाचा जे विमा हप्ता आहे कंपन्यांकडे दिला जाणारा असला तरी सुद्धा अद्यापही UTR नंबर जनरेट होणं बाकी आहे। त्याचबरोबर मित्रांनो, अद्यापही पीक विमा वाटपासंबंधी कुठलाही निर्णय घेण्यात आले नाही। म्हणजे राज्य सरकारतर्फे सांगण्यात येत आहे की पीक विमा वाटप होईल, परंतु जे पीक विमा कंपन्या आहेत, आता पीक विमा कंपन्या यावेळेस आता बदलल्या गेलेल्या आहेत, परंतु ज्या अगोदरच्या पीक विमा कंपन्या आहेत त्या पीक विमा वाटपासाठी टाळाटाळ करत आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांनी क्लेम केलेले असून सुद्धा, शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर असून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम जे करून सुद्धा रक्कम ही दाखवली गेलेली नाही। बऱ्याच शेतकऱ्यांना एल्ड बेसमध्ये 0 रक्कम दाखवत आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टच्या ज्या कंप्लेंट आहेत, क्लेम होते ते केलेले होते, परंतु त्यांना सुद्धा अद्यापही रक्कम दाखवत नाही। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची पाठीमागं जुलै महिन्यात स्टेटस चेंज झालेले होते त्या शेतकऱ्यांना 100% त्यांच्या रकमा ह्या वितरित होणार आहेत। थोडासा वेळ लागेल, परंतु त्यांच्या रकमा वितरित होतील। डेट तर सध्या फिक्स अद्यापही समोर आलेली नाही, परंतु मित्रांनो त्यांच्या ज्या रकमा आहेत त्या त्यांच्या खात्यावर वितरित होतील। परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस अद्यापही चेंज झालेले नाही, आता सध्या स्टेटस चेंज होणं हे सध्या बंद आहे। म्हणजे जुलै महिन्यात 10 तारखेपासून बऱ्याच जिल्ह्यामध्ये स्टेटस चेंज झालेले होते, परंतु सध्या स्टेटस चेंज होणं हे अद्याप म्हणजे सध्या ठप्प झालेलं आहे। आणि जेव्हा आता परत एकदा पीक विम्याचा टॉपिक हा रंगेल त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांनी क्लेम वगैरे केलेले होते त्या शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर होतील आणि स्टेटसमध्ये रक्कमा दाखवतील। परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची स्टेटसमध्ये एल्ड बेस 0 दाखवत आहे। अगोदर काही शेतकऱ्यांना रकमा त्या दाखवल्या गेल्या, परंतु नंतर त्यांच्या रकमा कन्वर्ट होऊन एल्ड बेस 0मध्ये दाखवण्यात गेले। त्याचं कारण म्हणजे त्यांचे क्लेम हे परत एकदा रिजेक्ट करण्यात आलेले आहेत। आता परत एकदा त्यांचे क्लेम रिजेक्ट करण्यात आले असल्यामुळं त्यांना आता यानंतर स्टेटस चेंज होईल याची काही गॅरंटी राहिलेली नाही। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। सध्या तरी पीक विमा वाटप हा निर्णय झालेला नाही, म्हणजे राज्य शासनातर्फे झालेला आहे, परंतु पीक विमा कंपनीतर्फे कुठलीही प्रोसेस फॉलो करण्यात येत नाही, प्रक्रिया करण्यात येत नाही। सध्या तरी पीक विमा वाटप होईल, म्हणजे ऑगस्टमध्ये आपण सांगितलं होतं बऱ्याच व्हिडिओमध्ये की ऑगस्ट महिन्यामध्ये पीक विमा, जरी माणिकराव कोकाटे कृषी मंत्री त्यावेळेस होते, त्यांनी सांगितलं असलं की बाबा 15 दिवसात पीक विमा वाटप होईल, परंतु आपण सांगितलं होतं ऑगस्टमध्ये पीक विमा वाटप होईल। मित्रांनो, सध्या ऑगस्ट महिना चालू झालेला आहे आणि या ऑगस्ट महिन्यात पीक विम्यासंबंधी कुठला ना कुठला निर्णय होणार आहे वाटपाबाबत, आणि हा लवकरच निर्णय 20 ऑगस्टच्या जवळपास होईल अशी आस आहे। तर ही होती छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।